काय कारवाई करायची सांगा तुमच्यावर आता. रूट दिलेली असेल त्याचा फायदा घेत नाही तुम्ही. एक साधा मेसेज टाकायला काय अडचण होती तुम्हाला? मेसेज टाकू शकता ना तुम्ही, होय की नाही? का नाही टाकला? प्रत्येकाने उत्तर द्या पटपट. का नाही टाकला? चूक झाली. का नाही टाकला तुम्ही? का नाही टाकला? मोठ्याने सांगा ना मग. प्रत्येकाला विचारू का मी? इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, चॅरिटी बिगिन्स ॲट द होम. अर्थात याचा अर्थ की कुठल्याही चांगल्या कार्याची सुरुवात ही आपल्या स्वतःपासून होते. आणि सध्या मी जिथे उभा आहे ते प्रांगण आहे जिल्हा परिषद, अर्थात जिल्ह्याचं मिनी मंत्रालय अशी याची ओळख असते. म्हणजे काय, शिक्षण असेल किंवा इतर काही विकासाचे क्षेत्र असतील त्या सर्वाचा कारभार या जिल्ह्याच्या मिनी मंत्रालयातून चालतो. मग म्हणजेच काय, ही जी इमारत आहे या इमारतीतील जे काही अधिकारी कर्मचारी असतात ते या जिल्ह्याला दिशा देण्याचं काम करत असतात. वाशिम जिल्हा विकासाच्या दृष्टिकोनातून आकांक्षित म्हणून गणला जातो. म्हणजेच काय, मागास जिल्हा आहे. आणि या मागास जिल्ह्याला बाहेर काढण्यासाठी या अधिकारी कर्मचाऱ्यांची सोबत राजकीय पुढाऱ्यांची ती जबाबदारी असते. नेमकी हीच बाब हेरून साधारणतः 6 आठवड्यापूर्वी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार स्वीकारणारे CEO वैभव वाघमारे यांनी जसा पदभार स्वीकारला आणि तसंच तेव्हापासून येथील हा पूर्ण कारभार काही अंशी बदलल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्याचाच एक प्रत्यय आज आला. जे काही लेट कमर्स असतात, म्हणजे दप्तर दिरंगाई करणारे अधिकारी कर्मचारी, 9:50चा टायमिंग आहे इथे येण्याचा ऑफिसला. मात्र बरेचसे कर्मचारी जे असतात की लेट त्यांना का होत आहे, उशीर का होत आहे, अशी कुठलीही पूर्वसूचना आपल्या वरिष्ठांकडे न देता ते डायरेक्ट आज इथे आले आणि तब्बल 50 अधिकारी आणि कर्मचारी आज इथे ताट करत बसले होते. अर्थात जेवढे काही एंट्रन्स इथले गेट असतील ते सगळे, एक गेट नंबर 1, गेट नंबर 2 आणि पलीकडेच्या साईडला पार्किंगकडे गेट नंबर 3 आहे, ते सगळे 3 गेट बंद केले होते. आणि हे जे काही उशिरा येणारे अधिकारी कर्मचारी इथे यांना ताट करत बसावे लागले होते. आता हा झाला येण्याचा टायमिंग. म्हणजे 9:50ला ते इथे येणे अपेक्षित आहे, 5:45 वाजता. आणि सायंकाळी 5:15 वाजता या सर्वांना सुट्टी होते. मित्रांनो, साधारणतः 2 महिन्यापूर्वी असं होत होतं, किंबहुना जिल्हा परिषदच नव्हे तर जिल्ह्यातील जेवढे काही ऑफिस आहेत वाशिम शहरामधील, त्यामध्ये मग ते PWD असेल, जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा इतर काही आस्थापना असतील, 4 वाजता जिल्ह्यातील ऑफिसमधील 30% कर्मचारी हे गायब असायचे. हे वास्तव आहे. कारण की 4:30 वाजता जी काही गाडी आहे हिंगोलीवरून अकोल्याला जाणारी किंवा जी इंटरसिटी ज्याला म्हणतो आपण काचीगुडा, त्या गाडीचा टायमिंग होता 4:30चा. ती गाडी आपल्याला पकडता यावी म्हणून जे काही चाकरमानी असायचे, जे अपडाऊन करणारे चाकरमानी, याचा अर्थ म्हणजे वाशिमहून अकोल्याला जाणारे किंवा अकोल्याहून वाशिमला येणारे हे चाकरमानी असणारे कर्मचारी 4 वाजताच्या ऑफिसमधून गायब व्हायचे. ते चित्र सध्या तरी पाहायला मिळत नाही आहे. म्हणजे 6:15 वाजेपर्यंत त्यांना आता इथे काम करावं लागेल. जर वाशिम जिल्ह्याचा आकांक्षित हा ठपका जर तुम्हाला पुसून काढायचा असेल तर तुम्हाला तुमच्या पूर्ण क्षमतेने काम करावं लागेल, अशी ताकीद, अशी सूचना CEO वैभव वाघमारे यांनी अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना दिली आहे. आणि होऊ शकतात लेटही होऊ शकतो, कारण की संसार आहे, काम आहेत बाकीचे, त्यामुळे कुणाला एखाद्या परिस्थितीमुळे वेळ होऊ शकतो. मात्र तसं काही होत असल्यास तुम्ही तशी तत्सम त्या ग्रुपवर टाका माहिती की मला का लेट होत आहे. जर पूर्वसूचना न देता जर तुम्ही लेट आलात, असे 3 लेट झाले तर कठोर कारवाई करण्याचा इशारा देखील वाघमारे साहेबांनी आपल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिला आहे. आता हे एक आदर्श उदाहरण म्हणावं लागेल ऑफिसरिंगचं. जेव्हापासून ते इथे आलेत शिक्षण क्षेत्रामध्ये देखील आमूलाग्र बदल घडताना दिसत आहेत. जिल्हा परिषद शाळांच्या बोलक्या भिंती करण्याचा ते उपक्रम राबवत आहेत. तर या उपक्रमाची सुरुवात त्यांनी इथनंच केली, म्हणजे आपल्या प्रिमायसेसमधून केली. इथे बघा हे झाडे लावलेले आहेत. उन्हाळ्यामध्ये देखील त्यांनी वृक्षारोपण केलं. इवन दॅट सगळ्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन स्वच्छता अभियान राबवलं. सोबत त्यांनी स्वतः स्वच्छता केली. नुसतं झाडू मारण्यापुरतं स्वच्छता अभियान नाही, तर इनफॅक्ट ते ग्राउंडवर आपल्या कर्मचाऱ्यांसोबत राबले. आणि रंगरंगोटी जो काही उपक्रम आहे बोलक्या भिंतीचा शाळांना जो दिलेला आहे,
त्याची सुरुवात त्यांनी इथनं केली. म्हणजे अगोदर आपल्या जिल्हा परिषद कार्यालयाच्या इमारतीला त्यांनी रंगरंगोटी केली आणि नंतर शाळांची. म्हणजेच या कार्यालयाचा आदर्श जर जिल्ह्यातील इतर आस्थापनांनी घेतल्यास वक्तशीरपणा जो काही आपण म्हणतो, जे काही मूल्याचा आपला एक भाग आहे, याचा अवलंब जर प्रत्येकाने केला तर नक्कीच आगामी काळामध्ये वाशिम जिल्ह्याचा आकांक्षित लागलेला हा ठपका पुसून निघायला वेळ लागणार नाही. व्हिडिओ जर्नालिस्ट सचिन राणेसह उत्सव मलावीसाठी प्राध्यापक राम धनगर, वाशिम.